कारखान्यातील मळी मिश्रित पाणी भेंडवडे गावच्या ओढ्यात सोडलं जात होतं। हेच दूषित पाणी पुढे वारणा नदीत मिसळत होतं। त्यामुळे भेंडवडे गावातील विहिरी आणि कूपनलिकेचं पाणी सुद्धा दूषित झालं होतं। याबाबत ग्रामस्थांनी शरद सहकारी कारखान्याला यापूर्वीच निवेदन दिलं होतं, पण तरीही मळी मिश्रित पाणी ओढ्याद्वारे वारणा नदीत जात असल्यानं आज संतप्त ग्रामस्थांनी थेट शरद कारखान्यावर मोर्चा काढला आणि दगडफेक केली। त्यानंतर कारखाना प्रशासनानं दूषित पाणी रोखण्याबाबत लेखी पत्र दिलं आणि आंदोलन स्थगित करण्यात आलं। हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथल्या शरद सहकारी साखर कारखान्याचं मळी मिश्रित पाणी भेंडवडे गावातील ओढ्यामध्ये सोडलं जातं। त्यातून गावच्या ओढ्यातील दूषित पाणी थेट वारणा नदीमध्ये मिसळायचं। परिणामी भेंडवडे गावात वारणा नदीतून येणारं पाणी प्रचंड दूषित असायचं। शिवाय ओढ्यालगत असणाऱ्या सर्व विहिरी आणि कूपनलिकांचं पाणी सुद्धा दूषित बनलं होतं। त्यातून ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येऊन जनावर आणि शेतीचंही प्रचंड नुकसान होत होतं। याबाबत भेंडवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं गेले 6 महिने शरद साखर कारखान्याच्या प्रशासनाला निवेदन देऊन कारखान्यातून मळी मिश्रित पाणी बाहेर सोडू नये अशी मागणी केली होती, पण तरीही कारखाना प्रशासनाचं दुर्लक्ष होतं। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज शरद साखर कारखान्यावर भव्य मोर्चा काढला। कारखाना स्थळावर आल्यानंतर भेंडवडे ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चेकऱ्यांना कारखान्याच्या गेटवर अडवल्यानंतर काही संतप्त कार्यकर्त्यांनी कारखान्यावर दगडफेक केली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह हातकणंगले पोलीस आणि जलद कृती दलाचे जवान दाखल झाले। माजी सरपंच काकासाहेब चव्हाण, विजय माने, हनुमंत पवार, संग्राम माने, नयूम पठाण यांच्याशी कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब आवटी, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी AR पाटील यांनी चर्चा केली। ग्रामस्थांच्या मागणीनुसार अखेर कारखाना प्रशासनानं मळी मिश्रित दूषित पाणी कारखान्यातून बाहेर सोडणार नाही असं लेखी पत्र दिलं। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। यावेळी महावीर कांबळे, शशिकांत माने, अमोल निकम, विजय अपराध, राजू कोळी, डॉक्टर संजय देसाई, विनोद देसाई, हनुमंत पाटील, प्रमोद देसाई, शांतीनाथ देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।